वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. रेशनिंग, धान्याच्या काळा बाजारावर LCBचा दणका, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यात रेशनिंग धान्याच्या काळा बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. राहुरी तालुक्यातील सोनगाव सातरळ येथे छापा टाकून तब्बल 12,02,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना सोनगाव सातरळ परिसरात रेशनिंगचा गहू व तांदूळ साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार सुनील पवार, रिचर्ड गायकवाड, रमीज राजा अतार आदींच्या पथकाने साई बालाजी फर्निचर शेजारी असलेल्या पत्र्याच्या गोदामावर छापा टाकला. कारवाई दरम्यान यासीर सादिक तांबोळी वय 26 राहणार सोनगाव सातरळ याला ताब्यात घेण्यात आले. गोदामाची तपासणी केली असता 121 गोण्यांमध्ये 6,990 किलो गहू आणि 117 गोण्यांमध्ये 5,860 किलो तांदूळ आढळून आला. आरोपीची प्राथमिक चौकशीत केली असता परिसरातील रेशन दुकानांतून हे धान्य काळ्या बाजारातून खरेदी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कारवाईत 12,850 किलो धान्य, 2 वाहनं आणि इतर साहित्य असा एकूण 12,02,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रेशनिंग धान्याच्या काळा बाजाराविरोधातील ही कारवाई जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी.